मंत्रिमंडळातून दूर केल्यानंतर वाईट वाटलं होतं अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे। ज्या पक्षाच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा होता त्याच पक्षानं दूर ठेवलं याची खंत होती असं भुजबळ म्हणाले। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये भुजबळांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। बाळासाहेबांनी सुद्धा आणि शरद पवारांनी सुद्धा कधीही जे काही चांगलं देण्याचा असेल ते मला देण्याचा प्रयत्न केला, पार पाडला। पण आणि अरे पुढे मला सांगायचं जेवढं सांगितलं याच्यासाठी। आणि म्हणून मला जे मागच्या डिसेंबरमध्ये ज्या वेळेला मी मंत्रिमंडळात समावेश झाला नाही त्यावेळेला मला दुःख आणि खंत वाटली ती ही की त्या लोकांनी सुद्धा माझा कधी अशा रीतीने बाहेर ठेवलं नाही मला कोण। आणि हे राष्ट्रवादीचं घर बांधण्यामध्ये पवार साहेबांच्या बरोबर मी सुद्धा तिथे। आणि हे सगळं आम्ही उभं केल्यानंतर त्या घरातून मला अशी वागणूक मिळाली का, त्यामुळे कुणाला वाईट वाटणार नाही। तुम्हालाही वाईट वाटेल ना हो, तसं मलाही वाईट वाटलं। भुजबळांच्या विधानावर सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। नव्याने मंत्री झालेले छगन भुजबळ यांनी झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केलेत, त्यावर उत्तर देण्यासाठी स्वतः पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपल्यासोबत आहेत। सर, भुजबळ साहेबांनी आमच्या मुलाखतीत असं सांगितलं की विधानसभा झाल्यानंतर मला पार्टीने राजीनामा द्यायला सांगितला होता आणि राज्यसभेची ऑफर दिली होती जी मला मान्य नव्हती। भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, दीर्घकाळ त्यांचा महाराष्ट्रातला राजकारणाचा अनुभव आहे। खरं आहे की राज्यसभेची ऑफर दिली होती, याच्यामध्ये काय लपवण्यासारखं काही नाही। शेवटी पक्षाचे काही निर्णय कोर ग्रुपच्या पातळीवरती होत असतात आणि आता त्याच पद्धतीने भुजबळ साहेबांचा समावेश राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये झाला आहे। आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा आनंद आहे। त्यांनी हेही सांगितलं की मला त्या काळात मी नाराज असताना अनेक पक्षांचे ऑफर होते, म्हणजे भाजप, शिवसेना सगळे, तरी मी गेलो नाही। खरं आहे ना, भुजबळ साहेब हे विचाराशी बांधलेले, ध्येय धोरणाशी बांधलेले, आपल्या स्वतःच्या राजकीय मतावरती ठाम राहणारे एक नेते आहेत। ज्या विचारधारेवरती आम्ही सर्वजण आज काम करतो आहोत, NDAचे घटक पक्ष म्हणून काम करतो आहोत, ती आमची शाहू फुले आंबेडकरांची, शिवशाहू फुलेंची सामाजिक समता, या विचारधारेवरती आम्ही सर्वजण काम करतो। स्वाभाविकपणाने त्या कालावधीमध्ये ते म्हणत असतील त्या पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कदाचित त्यांना बोलवलं असेल, पण त्यांचे विचार, त्यांची नाळ ही आमच्या सर्वांच्या सोबत जोडलेली असल्यामुळे तसं काय संमत होतं असं मला त्यावेळेला कधी वाटलं नव्हतं। भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे, त्यामुळे जे काय बोलले असेल त्यावेळेस तो प्रस्ताव होता, पण पुढं काय झालं सर्वांनाच माहिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत कुंदे, जे मीडिया, पुणे।